अमावस्या आणि पौर्णिमा आली की मॅडम आमच्या आसपासच्या लोकांमध्ये आम्ही एक्स्ट्रीम बिहेवियर किंवा विचित्र वागणं अनुभवायला मिळतं असं खूप क्लायंट्स मला येऊन सांगतात. सो उद्या 25 जानेवारी म्हणजे पौर्णिमा आहे आणि त्या संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी लाईफ कोच ऐश्वर्या. मी एक लाईफ कोचसुद्धा आहे आणि रेकी हीलरसुद्धा आहे. तर आज आपण पौर्णिमेसंदर्भात माहिती घेऊया आणि त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहत राहा, कारण मी सगळ्यात शेवटी तुम्हाला फुल मूनचे रिच्युअल्स म्हणजे पौर्णिमे दिवशी आपण काय काय करू शकतो आणि त्याचा आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये कसा फायदा होईल हे सांगणार आहे. तर चंद्राच्या कला आणि पौर्णिमा आणि अमावस्या याचा पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत असतो आणि तोच परिणाम समुद्राच्या पाण्यावरही म्हणजे समुद्राची भरती आणि ओहोटी हे दोन्हीही अमावस्या आणि पौर्णिमेच्या वर अवलंबून असतं. मानवी शरीर हे 72% पाण्याने बनलेले आहे. तर आपल्यावर आणि आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर याचा किती जास्त परिणाम होत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. उद्या 25 जानेवारीला पौर्णिमा आहे. पौर्णिमेनंतर चंद्राची कला हळूहळू छोटी होत जाते. याचाच अर्थ तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या गोष्टीबद्दल तुम्ही आज जर विचार केलात आणि त्यावर अलाइनमेंट करून तुम्ही थोडीशी एनर्जी दिलीत तर त्या गोष्टी हळूहळू आयुष्यातून कमी होऊ शकतात. पुढील 4 गोष्टी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य असल्यास आंघोळ करून घ्या मिठाच्या पाण्याने. त्यानंतर अगरबत्ती किंवा कापूर किंवा धुनी हे बर्न करून किंवा धूप याने घर स्वच्छ करून घ्या आणि जेव्हा तुम्ही ते घरात फिरवताय तेव्हा कायम ह्याने माझं घर स्वच्छ होत आहे असं इमॅजिन करा. घर साफ करा आणि स्वतःला साफ करा. त्यानंतर एका ठिकाणी बाल्कनी किंवा टेरेसवर मोस्टली जर पॉसिबल असेल तर चंद्रप्रकाशात बसून तुमच्या आयुष्यातला तुमचा राग किंवा जी गोष्ट कमी करायची आहे, राग असेल, उशिरा उठणं, मी कामं पूर्ण करत नाही आहे किंवा मी वेळेत उठत नाही आहे, एखाद्याबद्दल एखाद्याला माफ करायचं आहे, ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यातून घालवायची आहे, टॉक्सिक रिलेशनशिप, या काय काय गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यातून कमी करायच्या आहेत याचा विचार करा, त्या नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यानंतर चंद्राकडे एकदा बघून त्याची ब्युटी एकदा बघा, चंद्राशी कनेक्ट व्हा. कारण चंद्र, सूर्य, पाणी ह्या सगळ्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, झाडं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाने दिल्या, त्या आपल्याला खूप चांगली एनर्जी देत असतात आणि आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी काढूनही घेत असतात. त्यामुळे चंद्राशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला खूप आधीपासून आपल्याकडे चंद्राबद्दल खूप आकर्षण आहे आणि एखाद्या सुंदर स्त्रीला तिच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली असते. तर आणि चंद्राबद्दलची कित्येक गाणी सुद्धा आपल्याकडे फेमस झालेली आहेत, राईट? सो चंद्राशी कनेक्ट व्हा, त्याची ब्युटीचा थोडा आस्वाद घ्या. तो किती सुंदर आहे, किती छान एनर्जी देतोय, त्याच्याकडे बघा, त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि त्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनटं मेडिटेट करा. मेडिटेशन झाल्यानंतर ज्या कागदावर तुम्ही ज्या गोष्टी नको आहेत त्या एकेका वाक्यामध्ये लिहिल्या आहेत त्या गोष्टी एका सेफ बाउलमध्ये घेऊन ते बर्न करून टाका. आता बर्न आपण जेव्हा करतोय यामध्ये आपल्या पंचमहाभूतांचा वापर होतो. जसं की पेन तुम्ही वापरताय, पेनाची इंक म्हणजे पाणी असतं, कागद हे झाडांशी रिलेटेड असतो. आपण एका मातीच्या बाउलमध्ये ते बर्न करणार आहे. सो आपण मातीशी कनेक्ट होतोय. त्यानंतर त्यातून धूर म्हणजे हवा हा एलिमेंटशी आपण कनेक्ट होतोय. तो हे एक पंचमहाभूतांचा वापर करून ही एनर्जी रिलीज करण्याचं काम होतं. त्यामुळे हे खूप मनापासून करा आणि जेव्हा तुम्ही त्याचा धूर बघताय तो कागद जळतानाचा, लक्षात घ्या ही गोष्ट एक सेफ ठिकाणी, सुरक्षित ठिकाणीच करा. जेव्हा तुम्ही त्याच्या धूर बघताय जळताना तेव्हा मनामध्ये असं रिपीट करा की माझ्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी ज्या मला नको आहे त्या हळूहळू कमी होत आहेत. आता आपण आपल्याला नको असलेल्या गोष्टी घालवल्या, स्वतःला मेडिटेशनने हील केलं, त्यानंतर स्वतःला पुन्हा रिअलाइन केलंय ते बर्न करून आणि आता रिचार्ज, जी बॅटरी आपली कमी झाली होती ती आता रिचार्ज करायची वेळ आलेली आहे. तर एक सिक्रेट टिप सांगते की मून वॉटर ही एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे. मी दर पौर्णिमेला ती करत असते आणि मला त्याचे खूप छान बेनिफिट्स आलेले आहेत. तर मून वॉटर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. काचेची अशी एक बाटली घ्यायची, त्यामध्ये तुम्ही पिण्याचं चांगलं पाणी आणि टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये ह्याचं हे झाकण काढून हे पाणी भरून यावर काचेचं एखादं बाउल उलटं करून ठेवा आणि या बाटलीला तुम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत की या पाण्याने मला चांगलं स्किन होऊ देत, माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स कमी होऊ देत, माझं घर साफ होऊ देत, तुम्हाला जे काही हवं, माझ्या आयुष्यात खूप पैसा येऊ देत, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणायच्या आहेत. पाणी हे खूप छान तुमची एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतं. त्यामुळे हे हातात धरून तुम्ही 5 मिनिटं मेडिटेट केलं आणि आपल्या इंटेन्शनबद्दल विचार केला तर खूप छान असं रिझल्ट देतं. हे मी दर पौर्णिमेला हे करते आणि त्यानंतर ह्याच्यावरती एक काचेचं बाउलने झाका आणि हे असं चंद्रप्रकाशात ठेवा. चंद्रप्रकाशात ठेवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र
आठवणीने सूर्योदयाच्या आधी हे आतमध्ये आणून ठेवा. हे पाणी किंवा ही बॉटल अशा ठिकाणी ठेवायची जिथे कोणीही त्याला हात जास्त लावू शकणार नाही. आणि हे पाणी मी रोज एक सिप घेत असते. या पाण्याचे औषधी फायदे सुद्धा खूप छान आहेत. याने स्किन छान होते, तुमची बॉडी हील होते, कारण पाणी हे तुमचे सगळे इंटेन्शन्स, पाण्याला तुम्ही जे काही बोलता ते ॲब्झॉर्ब करत असतं. प्लस हे पाणी आपण चंद्रप्रकाशामध्ये चार्ज केलेलं आहे, त्यामुळे ह्याचे फायदे तुमच्या ओव्हरऑल मेंटल आणि फिजिकल आणि इमोशनल हेल्थवर खूप जास्त छान होतात. त्यामुळे हे जरूर करून बघा. तुम्ही तुमचं घर धुता तेव्हा त्या पाण्यामध्ये सुद्धा, म्हणजे आपण जेव्हा घर पुसतो त्या पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा हे थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता. कोणी आजारी असेल तर त्याच्यावर छिडकू शकता किंवा त्याला तुम्ही ते प्यायला देऊ शकता. असे हे मून वॉटरचे खूपच छान फायदे आहेत. या 2 गोष्टी नाही करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे यातलं पाणी चंद्रप्रकाशातून आणल्यानंतर हे कुठल्याही दुसऱ्या मातीच्या किंवा स्टीलच्या किंवा कुठल्याही धातूच्या बाटलीमध्ये किंवा कुठल्याही ग्लास, तांब्या ह्याच्यामध्ये कशामध्येही ट्रान्सफर नाही करायचं. हे ग्लासचं आहे तर हे ग्लासमध्येच राहिलं पाहिजे, काचेमध्येच राहिलं पाहिजे. ह्याला तुम्ही दुसरं कुठल्याही प्रकारच्या मेटल किंवा याच्यामध्ये ट्रान्सफर नका करू. आणि तिसरं म्हणजे हे पाणी तुम्ही स्वतःसाठी वापरा. घर पुसताना त्यामध्ये वापरू शकता, पण 10 जणांनी एकच वापरायचं असा प्रकार करू नका. त्यानंतर फुलमूनसाठी तुम्ही काही ॲफर्मेशन्स म्हणू शकता. जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघत असता तेव्हा मनातल्या मनात हे म्हणा की आय वेलकम दिस न्यू एनर्जी. मी ह्या नवीन ऊर्जेला माझ्या शरीरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये वेलकम करते आणि मी ट्रान्सफॉर्म होण्यास रेडी आहे. मी आयुष्यामध्ये तो बदल घडवून आणण्यासाठी रेडी आहे. कारण इथून पुढे ऊर्जा किंवा चंद्राची कला हळूहळू छोटी होत जाते. त्यामुळे या आयुष्यात नको असलेल्या गोष्टीसुद्धा हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जातात. या नवीन वर्षापासून हे दोन्ही मून रिच्युअल्स अमावस्या आणि पौर्णिमेचे करायला नक्की सुरू करा आणि तुमच्यामध्ये जे बदल जाणवत आहेत कॉमेंटमध्ये जरूर लिहा. ही सगळी प्रक्रिया तुम्ही उद्या 25 जानेवारीला संध्याकाळी 7 नंतर केलं तर अतिशय उत्तम. पण शक्य नसेल तर 25 जानेवारीला सकाळी किंवा 26 जानेवारीला दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. मून वॉटरवर एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच दुसरा व्हिडिओ घेऊन येईल जो स्पेशली मून वॉटरवरती असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका.